नमस्कार. 1 वीकला जर तुम्ही बघितलं तर आत्ता तो 24,800ला 24,894 म्हणजे जवळजवळ 24,900च्या आसपास त्याचं टार्गेट होतं पहिलं. तर ते त्याने जवळजवळ पूर्ण केलं आहे. तर पुढचे चान्सेस आहेत की जो ज्या वेळेला 25,000चं पुढचं त्याचं टार्गेट आहे. पण 25,000च्या वर 25,000च्या वर ग्रीन कॅन्डल ओपन झाली तर 26,000 त्याचा पुढचा टार्गेट असणार आहे. आणि ज्यावेळी तो 26,000च्या वर ग्रीन कॅन्डल ओपन करेल त्यावेळेला खूप मोठा चान्स असणार आहे अपट्रेडचा. तो 27, 28, 29 आणि 30 असे त्याचे टप्पे असणार आहेत. खूप जर तो मगाशी सांगितलं त्याप्रमाणे 26,000च्या वर जर का ग्रीन कॅन्डल ओपन झाली तर खूप मोठा चान्स आहे अपट्रेड स्ट्रॉंग असण्याचा. त्यावेळेला तुम्ही मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट करू शकता, पण ते सगळं स्वतःच्या जबाबदारीवर करायचं आहे. मी अंदाज सांगतो आहे फक्त की हा अपट्रेड जर 26,000च्या वर जर ओपन झाला तर हा खूप मोठा चान्स आहे अपट्रेडला जाण्याचा. बघूयात काय काय होतं आहे. तर मला असं वाटतं की थोडंसं लक्ष ठेवा, अपट्रेडकडं थोडं लक्ष ठेवा. आणि जर का निफ्टी 50 स्ट्रॉंग झाला तर निफ्टी 50च्या सर्व कंपन्या स्ट्रॉंगमध्ये येतील. त्यामुळे तुम्ही निफ्टी 50च्या कुठल्याही कंपनीमध्ये त्यावेळेला स्वतःच्या जबाबदारीवरती एंट्री करू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. आता इथं ट्रेडलाईन जर तुम्ही बघितलीत तर पूर्णपणे सपोर्ट घेऊनच कॅन्डलवरती ओपन होतात आहे. तर अपट्रेड स्ट्रॉंग राहणार यात कुठली शंका नाही. झालं आहे काय की बायर्स आणि सेलर्स दोघेही ट्रेडिंग करण्यासाठी खूप इच्छुक आहेत. म्हणजे त्या दोघांमध्ये खूप उत्साह आहे, परंतु दोघांना अपेक्षित असणारी प्राईस मिळत नाही आहे. आणि जर का प्राईजमध्ये जर का काही चेंज झाला आणि जर का अपट्रेडच्या दिशेने प्राईस जर निघाली तर 100% अपट्रेड खूप स्ट्रॉंग असणार आहे. आत्ता सध्या काय कंडिशन आहे की दोघंही इच्छुक आहेत, परंतु प्राईस जेवढी पाहिजे आहे तेवढी प्राईस सध्या उपलब्ध नाही आहे. त्याच्यामुळं मे बी पुढचा आठवडा थोडासा साईडवेज म्हणा किंवा थोडासा कन्फ्यूज राहण्याची शक्यता आहे सोमवार ते शुक्रवारपर्यंत. पण दरम्यान जर कुठं प्राईसची मुवमेंट झाली तर मग मात्र खूप मोठा चान्स आहे. तर हे लक्षात ठेवा, ऑब्झर्व करा आणि स्वतःच्या जबाबदारीवरती ट्रेडिंग करा. ओके.